मुलांचा खूप हट्ट चालला होता की मम्मा प्लीज पास्ता बनव. तर माझ्यातली आई लगेच जागृत झाली. म्हटलं यांना भरपूर अशा भाज्या खाऊ घालण्यासाठी सुवर्ण संधीच जणू आलेली आहे. म्हणून मी काय केले की पास्ता आपण उघडून घेत असतानाच त्यात थोडेसे हिरवे वाटाणे टाकलेले, पाणी आणि थोडंसं तेल आणि मीठ टाकून मी तो इथे उकडायला ठेवलेला आहे. त्याचबरोबर मी ते भरपूर अशा भाज्या इथे चिरून घेतलेल्या आहेत. त्यात मी गाजर, शिमला मिरची, टोमॅटो, कोथिंबीर, कांदा आणि लसूण बारीक चिरून घेतलेला आहे. मुलांना भरपूर अशा भाज्या इथे खाऊ घालण्याची संधीच मला इथे आलेली होती. तर मी इथे पॅनमध्ये थोडंसं तेल टाकून घेतलेले. हे तेल गरम झालं की त्यात आपल्याला लसूण बारीक चिरून घ्यायचा आहे आणि तो यात टाकून घ्यायचा आहे. लसूण आपल्याला फ्रेशच घ्यायचा आहे, म्हणजे त्याचा जो आरोमा असतो तो खूप छान येतो. हा जो लसूण आहे तो मी चांगला 2 मिनटासाठी लालसर रंगावर परतून घेणार आहे. भरपूर अशा भाज्या घेतल्यामुळे मुलांच्याही मनासारखं होणार आहे आणि आपल्याही मनासारखं होणार आहे, म्हणजे दोघंही खुश. बघा आता इथे लसूणही मस्त तळून तयार आहे. आता यात मी बारीक चिरलेला कांदा टाकून घेणार आहे आणि तोही चांगला परतून घेणार आहे. यात मी थोडीशी कोथिंबीरही टाकून घेतलेली आहे. आता या ज्या संपूर्ण भाज्या मी टाकणार आहे त्या चांगल्या 2 मिनटासाठी आपल्याला परतून घ्यायच्या आहे. यात मी आता काही मसाले ॲड करणार आहे, ज्यात मी थोडासा ऑरिगॅनो टाकून घेतलेला आहे. त्याचबरोबर आपल्याला यात आता थोडंसं लाल तिखट टाकायचं आहे. लाल तिखट टाकताना जरा कमीच टाकायचं, कारण आपण मुलांसाठी बनवतो म्हणून मग आपल्याला त्याचे थोडंसं कमी स्पायसी बनवायचं आहे. साधारण एक अर्धा चमचा इतकं मी लाल तिखट टाकून घेतलेलं आहे. यातच मी आता ज्या उरलेल्या भाज्या आहेत त्याही टाकून घेणार आहे, ज्यात मी गाजर घेतलेले, त्याचबरोबर शिमला मिरची आणि टोमॅटो बारीक चिरून घेतलेले. या ज्या भाज्या आहेत त्या आपल्याला चांगल्या परतून घ्यायच्या आहेत. वाटल्यास तुम्ही यावर झाकण ठेवून 10 मिनिटांसाठी ह्या भाज्या चांगल्या मऊसूत होईपर्यंत शिजून घेऊ शकतात. तर एक 5 मिनटासाठी आपण त्या छान अशा मऊसूत होईपर्यंत शिजून घेऊयात. यात आपण चवीपुरतं थोडंसं मीठ देखील टाकून घ्यायचं आहे आणि पुन्हा ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता या मिश्रणामध्ये आपल्याला किसानचा सॉस मिळतो, तो स्पायसी सॉस यात थोडासा टाकून घ्यायचा आहे. त्यामुळे आपल्या पास्त्याची चव खूप छान येते. आता थोडासा सॉस मी यात टाकून घेणार आहे आणि तो आपल्याला यात मिक्स करून एक 2च मिनटासाठी आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. तुम्हाला जर चीज आवडत असेल तर तुम्ही 1 चमचा चीज देखील यात टाकू शकतात. मस्त अशी चीजी चव या पास्त्याला येते. बघा मसाला मी इथे एकत्र करून घेतलेला आहे. किती छान असा आपला हा मसाला शिजून तयार झालेला आहे. आता आपण जो पास्ता शिजून घेतलेला होता तो यात टाकून घेऊयात. आता फक्त आपल्याला हे संपूर्ण मसाले या पास्त्यामध्ये एकत्र करून घ्यायचे आणि 2च मिनटासाठी आपल्याला हे शिजून घ्यायचे. फटाफट असा आपला हा पास्ता इथे बनवून तयार होणार आहे. चवीला अप्रतिम असा हा पास्ता लागतो. तुम्ही एकदा या पद्धतीने पास्ता नक्की ट्राय करून बघा. आवडल्यास चॅनलही सबस्क्राईब करा. अशाच नवनवीन रेसिपीजसाठी बेल आयकन दाबायलाही विसरू नका. आणि माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.